गांधीजींना 10वी मध्ये किती मार्क्स होते तुम्हाला माहिती आहे? एनी गेस? गांधीजींना 10वीच्या परीक्षेमध्ये 39% मार्क्स होते. 39% मार्क्स त्यांना होते. मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना कमीत कमी तेवढे असतील, जास्तच असतील, बरोबर. परंतु त्यांनी रोज थोडंसं शिकलं पाहिजे हे लक्षात आणलं. मग आता तुम्ही बघा की त्यांची अचिव्हमेंट काय. गांधीजींना 13 भाषा यायच्या. किती? 13 भाषा यायच्या. नुसतं म्हणजे केम छो वगैरे असं किंवा असं नाही, त्या भाषा लिहिता आणि वाचता यायच्या, बरोबर. त्यांनी लिहिलेल्या 48,000 पत्रांमध्ये एकही ग्रॅमॅटिक मिस्टेक नाही. गांधीजींनी आयुष्यामध्ये जी 48,000 पत्र लिहिली आहेत, नोबेल लॉरेट्स लोकांना पत्र लिहिलेत, त्यांनी आईन्स्टाईनला पत्र लिहिली आहेत, हिटलरला पत्र लिहिलेले, त्या सगळ्या प्रश्नात त्या पत्रांमध्ये व्याकरणाची एकही चूक नाहीये. तुम्ही पीएचडी झालेल्या इंग्रजी माणसाला ती पुस्तकं आणि गांधींचं लिटरेचर द्या आणि तुम्ही त्याच्यामध्ये ए अँड दी किंवा ऍडजेक्टिव्ह क्रियाविशेषण वगैरे कुठलीही चूक शोधून काढा, त्याच्यामध्ये मिस्टेक नाही. उलट जाणकार इंग्रज लोकांनी गांधींच्या इंग्रजीची तुलना बायब्लिकल इंग्लिशशी केलेली. देवाची जी भाषा आहे त्या भाषेतली ही भाषा निर्मळ आहे असं इंग्रजांनी निर्वाळा दिलेला आहे, बरोबर. गांधीजींनी मेडिसिनवरती पुस्तकं लिहिलेली, औषधांवरती पुस्तकं लिहिलेली. त्यांना फक्त ऑपरेशन करता यायचं नाही, ते इनिमा द्यायचे, कुष्ठरोग्यांची सेवा करायचे, ड्रेसिंग करायचे, बरोबर. ते त्यांना यायचं. त्यांना टॉयलेट क्लीन करता यायचं. कधी ते जेलमध्ये गेले तर ते स्वतःहून मागून घ्यायचे की उद्यापासून इथले 10 टॉयलेट तुम्ही क्लीन करा आणि कमीत कमी पाण्यामध्ये स्वच्छ करायचं त्यांना यायचं. त्यांना स्वयंपाक चांगला करता यायचा. त्यांना दोन्ही हातांनी लिहिता यायचं. त्यांना चप्पल बनवता यायची. ते जेलमध्ये होते तर त्यांनी जेलरला चप्पल बनवून दिली होती की मी जेलमध्ये असताना हे शूज तुमच्यासाठी बनवले, ते त्यांनी त्यांना गिफ्ट दिले. तर चर्चिलने जेव्हा त्यांना सांगितलं, त्या जेलरला विचारलं की दक्षिण आफ्रिकेत हा माणूस जेलमध्ये असताना याला कुणी ओळखत नसताना तू त्याला मारून का टाकलं नाही, कुणालाच कळलं नसतं. तर त्या जनरल स्मर्ट्सने सांगितलं की ज्या माणसाला मी हाताने तर रोज मारत होतो पण त्याने जाताना मला शूज बनवून दिले, ते शूज मी त्याला मारल्यानंतर सोडा ते शूज मी घालू शकलो नाही, आपली लायकी नाही ते घालायची, समजा. तर तो मारू कसा शकेल. ते सांगायचं तात्पर्य की त्यांना चप्पल पण बनवता यायची, ते शेती करायचे आणि ते चरखा चालवायचे, ते चांगले वकील होते. साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांची प्रॅक्टिस होती, त्यांना वकिली करून त्यांचं उत्पन्न भरपूर होतं, बरोबर. आणि एवढं सगळं केल्यानंतर त्यांनी देशाचं राजकारण देखील केलं. त्यांच्या काही भूमिका आपल्याला विवाद्य वाटत असतील तरी मला सांगा की एवढ्या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य आहे का? गुजरात विद्यापीठाचे ते व्हाईस चान्सलर होते. देशाचं राजकारण सांभाळत असताना 20 वर्ष ते गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू होते. रोज थोडस केलं तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता. म्हणून तुमची 12वीची परीक्षा संपल्यानंतर तुम्ही कुकिंग शिका, सायकलिंग शिका, रांगोळी करायला शिका, डान्स करायला शिका, पोहायला शिका, गाडी चालवायला शिका, बरोबर. स्क्रीन टाइम कमी ठेवा आणि इतर सगळ्या गोष्टी शिकत राहा, तर तुम्हाला देखील आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने त्याचा फायदा होईल. माझ्या एका मित्राने काय केलं होतं की 12वी नंतर तो ऍव्हरेज स्टुडंट होता. आम्ही सगळे मेडिकलला गेलो, त्याने बीएससी केलं, परंतु तो जर्मन भाषा शिकला. एक एक्स्ट्रा करिक्युलर म्हणून त्याने जर्मन भाषा शिकली. बीएससी कॉम्प्युटर झालेला पोरगा. आज तो जर्मनीत नोकरी करतो, कारण त्याला हिंदी पण येते आणि जर्मनी पण येते आणि मर्सिडीज बेन्झ कंपनीमध्ये इंडियन लोकांना त्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी म्हणून तो जर्मनीमध्ये नोकरी करतो. माझा चुलत भाऊ आहे, तो देखील जर्मनीत आहे. तो सुट्ट्यांमध्ये घरी आला, शिकायला आला, पीएचडी करतो. तो घरी आल्यानंतर पहिले काय सांगत सुटला की मला कुकिंग शिकायचं, कारण पैसा आहे, सगळं काही आहे, परंतु भारतीय फूड मात्र तिथं मिळत नाही आणि खूप महाग आहे आणि 20 किलोमीटर रोज प्रवास करायला कोण जाईल, म्हणून तो स्वयंपाक शिकतो. मी स्वतः नर्मदाच्या किनारी मला एमबीबीएस नंतर जॉब करायला
जावं लागलं तर मला 6 महिन्यापर्यंत स्वतः हाताने स्वयंपाक करावा लागला. आमचे 2च प्रकारचा स्वयंपाक असायचा. रोज सकाळी मी पोहे बनवायचो आणि संध्याकाळी खिचडी बनवायची. परंतु ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आल्या पाहिजेत, ते शिकायला तुम्हाला